नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा निर्याती संदर्भातील आताच्या क्षणाचा सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय, मोठी अपडेट आली आहे। भाव वाढणार का? कांदा निर्यात शुल्क या ठिकाणी कमी केला आहे। श्रीलंकन सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतला आहे। त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होऊ शकते का, त्या संदर्भातील बातमी आपण बघत आहोत। चला तर मित्रांनो, आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत नक्कीच बघा। श्रीलंकन सरकारने कांद्यावरील आयात शुल्क कमी केले आहे। भाव वाढणार का? बघू शकता, आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी असून श्रीलंकन सरकारने कांद्यावरील ऑनियन इम्पोर्ट ड्युटी आयात शुल्क कमी केले आहे। श्रीलंकेने आयात शुल्क 30 वरून 10 केल्याचं निर्यातदारांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे। त्यामुळे आता भारतीय कांदा श्रीलंकेत बाजारपेठेत जाण्यास वाव मिळाला आहे। शिवाय दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे। श्रीलंकेने यापूर्वी कांद्याच्या आयातीत जवळपास 30% शुल्क आकारले होते। त्यामुळे भारतीय कांदा हा श्रीलंकेत खूप कमी प्रमाणात होता आणि त्यामुळे शिवाय भारतातून श्रीलंकेत केवळ 9% कांद्याची निर्यात होते। मात्र निर्यात शुल्क आकारात त्यामुळे असल्यामुळे निर्यात मंदावली होती। अखेर श्रीलंका सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत 30 रुपये शुल्कावरून 10 रुपये केल्याने भारतीय कांद्याची आवक वाढणार आहे। एकीकडे महाराष्ट्रात लाल कांद्याची या ठिकाणी आवक वाढली असून बांगलादेशाच्या निर्णयामुळे या ठिकाणी बांगलादेशाच्या निर्णयामुळे देखील निर्यातीवर सकारात्मक परिणाम झाला आहे। परिणामी लाल कांद्याला चांगला भाव मिळत आहे। दुसरीकडे आता श्रीलंकेने देखील आयात शुल्क कमी केल्यामुळे भारतातील निर्यात वाढण्याची शक्यता आहे। श्रीलंकेतील ग्राहकांसाठी दररोज 25 ते 30 हजार कांदा बॅगची आवश्यकता भासते। तर या ठिकाणी बघितले तर ही गरज आता भारतातून देखील भागवली जाणार आहे। सद्यस्थितीत श्रीलंकन चलनाप्रमाणे 300 रुपये प्रति किलो कांदा दर आहेत। त्यामुळे भारतीय कांदा देखील चांगला दर मिळण्याची शक्यता आहे। धन्यवाद। लाईक आणि धन्यवाद आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। सलग 3-4 वर्षे कवडीमोल दराने शेतकऱ्यांना चांगला कांदा विकलेला आहे। आताही परतीच्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्यामुळे थोड्याच कालावधीत कांद्याची आवक कमी आहे, म्हणून कांद्याला दर मिळत आहे। लवकरच कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, तेव्हा कांदा दर कमी होऊन शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये यासाठी भारत सरकारने राहिलेले 20% निर्यात शुल्कही पूर्णपणे हटवावे, असं भारत दिगोळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना यांनी सांगितलं आहे। धन्यवाद। लाईक आणि महाराष्ट्र भेटूया पुढे, तोपर्यंत महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।